हाय हॅलो नमस्कार पुन्हा सर्वांना खूप खूप स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन मराठी. तर मैत्रिणींनो, आज मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच ब्लाऊजचं कटिंग डायरेक्ट अस्तरवरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे दाखवलेलं होतं. तर आज आपण पूर्ण ह्याचं शिलाई दाखवणार आहोत, तर जेणेकरून तुम्हाला समजेल की कटिंग आणि शिलाईमध्ये काय फरक नसतो किंवा कसं परफेक्ट ब्लाऊज शिवलं जातं. आणि परफेक्ट कटिंग तर दाखवलेली आहे, पण परफेक्ट ब्लाऊज कसं शिवायचं त्याच कटिंगवरून, तर तेच तुम्हाला मी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच मापाचं ब्लाऊज तुम्हाला कटिंग आणि शिलाई म्हणजे पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग तर कसं करायचं ते तुम्हाला समजेल. तर हे पहा, मी योगपट्टी घेतलेली आहे, समोरासमोर ठेवलेली आहे, अस्तर जॉईंट करणार आहे. आणि अस्तर जॉईंट करून घेतल्याच्या नंतर हे पहा, असे दाबटिपं द्यायचे आपल्याला अस्त्याच्या साईडकडून, आणि त्याच्यानंतर परत आपल्याला सोयीचं करू नये ना पूर्ण मेन फॅब्रिकला साईडनी टीप द्यायची आणि व्यवस्थित आपलं सगळं काही कट करायचं. हे बघा, दोन्ही पण योगपट्टी आपली तयार झालेली आहे. आता आहे कटोरी. तर कटोरी पण आपल्याला तशीच उलटी साईडकडून मेन फॅब्रिकच्या उलट्या साईडकडून आपल्याला वरती टो करून आपल्याला अस्तरची कटोरी आपल्याला ठेवायची आहे. आणि सगळी गोल टिपा सगळीकडून मारून आपल्याला व्यवस्थित असं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि मेन अस्तर तर अस्तरावर आपण परफेक्ट अशी मापं टाकलेले असतात आणि आपल्याला कट केलेलं असतं. आणि ते अर्धा इंच जास्त आपण मेन फॅब्रिकचं ठेवलेलं असतं. तर ते आपल्याला अस्तर जॉईंट केल्याच्या नंतर आपल्याला सगळीकडून गोल साईडने आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं असतं. तर हे पाहता, मी आता लगेच जॉईंट केल्याच्या नंतर लगेच एक्स्ट्राचं ते पाव इंच अर्धा इंच काय काय असेल तेवढंच आपण कट करायचं आहे. असं परफेक्ट असं बरोबर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अस्तर जोडण्याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत आणि मी तुम्हाला व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. समोरासमोर ठेवून दोन्ही पण कटोऱ्या बरोबर आपल्या साईडच्या होतील अशा पद्धतीचं, दोन्ही पण बाहेर बरोबर होतील अशा पद्धतीचे भरपूर असे छान असे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केलेले आहेत, आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि अस्तर कसं जोडायचं कटोरी ब्लाऊजचं, तर त्याचा पण व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही नक्की पहा. तर हे पहा, टक्स घेतलेले आहेत मी. टक्स कसे घ्यायचे, तर टक्स आपल्याला आडवा 1.25 इंच घ्यायचा आहे आणि उभा आपल्याला 2.5 ते 2.25 इंच घ्यायचा आहे. तर उंचीप्रमाणे टक्सची उंची कमी जास्त आणि रुंदी पण कमी जास्त होते. तर इथं कमीच मापाचा ब्लाऊज होता, म्हणजेच 28 साईजचा ब्लाऊज आहे. तर मग कटोरी काय जास्त मोठी लागत नाही, तर मी कटोरी छोटीच बनवलेली होती, तर त्याच्यामुळं मग मी 1.25 इंच रुंदीला आणि 2.25 इंच उंचीला टक्स घेऊन कटोरीला टक्स देऊन घेतलेले आहेत. आणि कटोरी आपली पूर्ण दोन्ही पण तयार झालेले आहेत, त्या साईडला ठेवलेले आहेत. आणि आता आपण नंतर घेतलेला आहे साईड पॅटर्न. तर हे पहा, साईड पॅटर्न पण तसाच दोन्ही पण समोरासमोर उलटी बाजू आपल्याला करून मेन फॅब्रिकची त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे व्यवस्थित समोरासमोर. आणि दोन्ही सगळीकडून आपल्याला टिपा मारू नये ना व्यवस्थित असं अस्तर ज्याला मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक पण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर अस्तर मी ह्याच्यामध्येच जॉईंट करून का दाखवते, तर पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजून यावं त्याच्यामुळं. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि छान छान टिप्स पण देईल. तर इथं पहा, ही मेन टिप्स आहे. जे कटोरीचं गळ्याचं वरचं टोक आहे आणि मेन फॅब्रिकच्या गळ्याचं पण वरचं आपल्याला टोक आहे, तेच आपल्याला टोकाला टोक जोडून व्यवस्थित असं आपल्याला वरच्या साईडकडून खालपर्यंत कटोरी जोडून घ्यायची आहे. आपण खालून कधीही कटोरी जोडायची नाही. हे बघा, वरून आपल्याला कटोरी जोडायची. बघा किती गोल असा सेफ आलेला आहे, खूप छान अशी कटोरी जोडली जाते. तर आता दुसऱ्या पण साईडनी तसंच करायचं आहे आपल्याला. आधी आपल्याला कटोरी घ्यायची, त्याच्यावर आपल्याला साईड पॅटर्न ठेवू नये, व्यवस्थित असं हळूहळू जोडून घ्यायचं आहे. कुठेही कमी किंवा जास्त कटोरी पडत नाही किंवा साईड पॅटर्न कमी किंवा जास्त खाली पडत नाही. तर इथं पहा, अशा पद्धतीने एकदम बरोबर आणि परफेक्ट असं येतं. तर मी तुम्हाला दुसरं पण दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने तर हे पण गोल असे आलेले आहे, कुठेही कमी किंवा जास्त झालेले नाही. आता इथे काय करायचं, एका एक दोन्ही पण साईड ठेवू नये ना आपल्याला इथं
कटोरीला योगपट्टी जोडायच्या, तिथून मेन टोकाला आपल्याला तिथं अर्धा इंच क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून सेफ व्यवस्थित येतो ना आपली कटोरी एकदम परफेक्ट अशी बसते. तर इथं पहा, इथं अशा पद्धतीने कट केलेलं आहे मी. आणि आता आपल्याला योगपट्टीचं जे वरचं टोक आहे ते आणि कटोरीच्या आपण जे कापलं ते टोक एक ठेवून व्यवस्थित असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला वरून पण एक खालून 2 टिपा देऊन वरून दाब टिप्पण द्यायची आहे, जेणेकरून उलटी होत नाही. हे पहा अशा पद्धतीने. तर खूप सुंदर असा कटोरीचा आपल्याला एक साईडचा पॅटर्न तयार झालेला आहे. आता आपण दुसरा पण ते तसाच आपण पॅटर्न पूर्ण तयार करून घेणार आहोत. तिथं पहा अशा पद्धतीने बरोबर मी टोकावटोक ठेवलं, दोन्ही पण साईडनी 2 टिपा देऊन दिल्या, वरती पण दाब टीप दिलेली आहे आणि दोन्ही पण साईडचे आपले पॅटर्न तयार झालेले आहे. आता ही हुक आणि लूकची पट्टी जोडायची. तर आता लूक पट्टी मी जोडून घेतली आहे. लूक पट्टी आपल्याला खाली ठेवायची आहे आणि आपल्याला कटोरीचा भाग वरती ठेवायचा आहे. तर पहा अशा पद्धतीने खाली आपल्याला अर्धा ते पाव इंच एक्स्ट्राचं ठेवायचं आहे, जेणेकरून वरती दुमडायचं आहे. तर हे पहा ना, असं वरून दुमडून पण आपल्याला 2 वेळा फोल्ड करून आपल्याला वरती यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला कच्ची टीप द्यायची आहे आणि नंतर आय केल्याच्या नंतर ती कच्ची टीप आपल्याला उसून काढायची आहे. आता हुकाची पट्टी जोडायची. तर हुकाची पट्टी आपल्याला कटोरीच्या वरतून ठेवायची आहे आणि तशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. तसंच आपल्याला अर्धा ते पाव इंच त्याला पण खाली एक्स्ट्राचं ठेवायचं आहे आणि आपल्याला तसंच दुमडून आपल्याला खालच्या बाजूने फोल्ड करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून खालच्या बाजूने आपण हुक लावतो त्या पट्टीवर. तर हे पहा अशा पद्धतीने आपली लूक पट्टी आपली हुकाची पट्टी तयार झाली आहे. हुक आणि लूक पट्टी दोन्ही पण साईडची. आता ते काय करायचं आपल्याला, जी लुकाची पट्टी ती अर्धा इंच पुरती ठेवून त्याच्यानंतर आपल्याला हुकाची पट्टीचा साईड पॅटर्न ठेवायचा आहे आणि असा व्यवस्थित ठेवून आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. गळा मोजून तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवर पण घेऊ शकता किंवा टेपनीसुद्धा घेऊ शकता आणि तेवढा गळा टाकून आपल्याला आकार देऊन एक्स्ट्राचा आपल्याला कट करायचा आहे. इथं पहा मी एक्स्ट्राचा कट करून घेते आणि गोल असा शेप देऊन घेतलेला आहे गळ्याचा. गळा खूप सुंदर असा गोल येतो. तुम्ही पहाच पुढे व्हिडिओ स्किप न करता पहा. तर इथं पहा मी गोटाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत पायपिंगच्या. तर इथं पायपिंगच्या पट्ट्या आपल्याला दुमडून घ्यायच्या आहे. पायपिंगच्या पट्ट्या कशा काढायच्या मी प्रत्येक व्हिडिओच्या कटिंगमध्ये सांगत असते. तर इथं पहा असं दुमडून घ्यायचं आहे आणि अशी छान अशी पायपिंग आपल्याला हळूहळू देऊन घ्यायची आहे आणि पायपिंगच्यानं एकदम बरोबर मध्यभागी आपल्याला टीप आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे, जेणेकरून पायपिंग उलटी पडणार नाही. तर हे पहा पायपिंगच्या पट्ट्या मी 2 ते 1.5 इंच किंवा 2.25 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच किंवा 2 इंचपर्यंत कट करत असते. जसं मेन फॅब्रिक असतं तसं. कधी फॅब्रिक लूज असतं तर कधी कडक असतं, तर मग त्या पद्धतीने तुम्ही पट्ट्या काढू शकता. तर हे पहा इथं पण मी तसेच पट्टी काढलेली आहे, दुमडून घेतलेली आहे. आपल्याला हुकलूक पट्टीच्या बाहेर थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच पट्टी जोडायची आहे, जेणेकरून आपल्याला ते आतमध्ये फोल्ड करून घालायची असते. तर इथं पहा मग मी आता व्यवस्थित दुमडून घेतलेले आहे आणि आता इथं पण ह्याला पण पायपिंग देऊन घेत आहे. अशी खूप छान अशी पद्धतीने पायपिंग आपली व्यवस्थित होते. तर खूप मस्त अशी पायपिंग झालेली आहे. हे पहा आता तुम्हाला मी दाखवते दोन्ही पण गळ्यावर गळा ठेवून. गळा किती सुंदर गोल असा झालेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर खूप छान असा तुमचा गोल आकार येईल गळ्याचा. तर इथं मी आता लुकासाठी आपल्याला मार्क करून घ्यायचे खडूने. मी अंदाजात टाकते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मार्क करून घेतलं. 5 लूक तुम्ही करू शकता. तर इथं पहा उंचीला जर भरपूर असं ब्लाऊज असेल तर 6 करू शकता. मी इथं उंचीला जर ब्लाऊज असेल तर 6 पण करते. इथं उंचीला कमी मापाचा ब्लाऊज आहे, छोट्या मापाचा, तर उंचीला जास्त काही नाही आहे, तर मग इथं 5च लूक केलेले आहेत. तर इथं पहा लुकाची पण फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी आलेली आहे. तर आता इथं आपल्याला दोन्ही पण साईडचे आपल्याला पॅटर्न तयार करून घ्यायचे आहेत भाईचे. तर भाई एक ठेवायची आणि उलटी सुलटी तुम्हाला भाई समजत नसेल तर याचा पण सेपरेट मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही ते पण पहा. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर हे पहा. तर आता मी भाई जॉईंट करून घेणार आहे. अस्तर आपल्याला वरतून ठेवायचं आहे, जे सुईची बाजू आहे त्याच्या वरतून ठेवायचं आहे, मेन फॅब्रिकच्या सुईच्या बाजूकून, आणि आपल्याला बरोबर असा फोल्ड करून आतमध्ये अस्तर घालायचं आहे.
दाबटीप द्यायची आहे आणि त्याच्यावरती परत एक दाबटीप द्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही भाईचं जॉईंट करून अस्तर घेऊ शकता. तर याला काही भाईला जॉईंट वगैरे नाही आहे, कारण छोट्या मापाचं ब्लाऊज आहे. मोठ्या मापाच्या ब्लाऊजला आपल्याला भाईला जॉईंट द्यावा लागतो. तर तुम्ही कशा पद्धतीने द्यायचा त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. तर बरेच असे व्हिडिओ आहेत आपल्या फायदेशीर, तुम्हाला काहीतरी घेण्यासारखे. तर खरंच चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करून घ्या, कारण की व्हिडिओ पुढच्या वेळेस तुम्हाला स्क्रीनवर दिसेल नाही दिसेल त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केलं तर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ दिसेल. तर त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. तर हे दोन्ही पण भाया तशाच सेम पद्धतीने मी जॉईंट करून घेतलेले आहेत. तर भाईचा भाग एकदम बरोबर येत आहे. तर बरोबर नसेल तर तुम्ही खडूने मार्क करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला उलटी सुलटी आणि मागचा पुढचा मुंड्याचा भाग तुम्हाला व्यवस्थित कळून येईल. तर इथं पहा, बरोबर अशी माझी भाई तयार झालेली आहे. आणि आता काय करायचं, दोन्ही पण भाया एकदम समोरासमोर ठेवून बघायच्या, जेणेकरून आपल्या व्यवस्थित येतात का नाही. तर माझे एकदम परफेक्ट येत आलेले आहेत. मी ठेवून दिले आता भाया आपल्या तयार होऊन गेलेल्या आहेत. तर आता आपल्याला करायचं आहे ब्लाऊजचं पॅटर्न तयार करून घ्यायचं आहे, मागचा पॅटर्न. तर इथं मला ना दाबटीप द्यायची आहे दोन्ही पण, गळ्याला पण आणि याला पण, आणि उपलटी करून आहे ना त्याला लेस लावायची आहे. तर मी आता बघा कशा पद्धतीने करते. जर तुम्हाला असं होत नसेल, कमी जास्त इकडं तिकडं होत असेल, किंवा कपडा जर सुटसुटा असतो मेन फॅब्रिकचा ब्लाऊजच्या पीसचा, तर तुम्ही टाचणी लावून घेऊ शकता. मला इथं सवय लागलेली आहे, तर मग मी अशाच पद्धतीने करते. किंवा लेस खूपच सुटसुटा असला, हातात निसटत असला, तर मग तुम्ही त्याला टाचण्या लावून घेऊ शकता. तर इथं पहा, मी आता थोडंसं कट मारून घेते व्यवस्थित, आणि खालच्या बाजूने पण कमरेच्या साईडनी पण आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून आहे ना टिप देऊन घ्यायची आहे अस्तरला. आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला उलटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, हे पहा. आणि आपल्याला त्याच्यावरून पण आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. कशी द्यायची आहे ते पण मी तुम्ही दाखवते. तर हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं करून घ्यायचं. आणि आपल्याला अस्तरवरती न येता आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. अस्तर आतमध्ये गेलं पाहिजे, अस्तरवरती दिसलं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित अशी आपल्याला एकसारखी दाबटीप देऊन घ्यायची. तर दाबटीप व्यवस्थित दिली तर तुमचा गळ्याचं फिनिशिंग पण व्यवस्थित येतं, याची काळजी पण आपल्याला घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण मी दाबटीप देऊन घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते. इथं पहा, गोल एकदम व्यवस्थित असा गळा झालेला आहे, अस्तरवरती एकदम काहीही दिसत नाही. तर इथं पहा, आता मी कमरेच्या साईडनी पण दाबटीप देऊन घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं पण तेच फॉलो करायचं आहे. वरती अस्तर दिसलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने दाबटीप आपल्याला देऊन घ्यायची आहे. तर इथं पहा, मी आता दोन्ही पण साईडनी आता पूर्ण आपल्याला अस्तर व्यवस्थित मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मुंडा आणि साईडचे आपल्याला फिटिंगच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक सगळं आपलं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी ब्लाऊज शिवते. ब्लाऊजला एकदम अर्धा ते पाऊण तासामध्ये माझं अस्तरचं ब्लाऊज होतं. तर तुम्ही अशा फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट आणि स्पीडमध्ये जर ब्लाऊज शिवला तर तुमचं पण लवकर असं ब्लाऊज शिवलं जाईल. पण फिनिशिंगमध्ये येण्यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो करत जा. तर इथं पहा, मी टक्स दिलेले आहेत. आडव्या बाजूने आपल्याला 4.5 इंच उंचीला 4 इंच असे टक्स आपल्याला घ्यायचे आहेत. आणि दोन्ही पण साईडने आपल्याला टक्स व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत. तर टक्स पण कसे द्यायचे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. बॅक साईडचे टक्स आपल्याला मध्ये काढून गळ्याचा, त्याच्यानंतर 4.5 इंच आणि उंचीला 4 इंच असे टक्स द्यायचे असतात. तर इथं मला आता नॉट आणि लेस लावायचे आहेत. मी त्याचे दोन्ही पण बंडल काढून घेतलेले आहेत. तर आता नॉट आपल्याला मोजून घ्यायची आहे. नॉट घेतली, दोन्ही आपल्याला नॉट कट करून घ्यायचे आहेत, वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. आणि पहिले आपल्याला गळ्याला नॉट जोडून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर आपल्याला लेस जोडून घ्यायचे आहे. तर नॉट आपल्याला का जोडून घ्यायचे आहेत अगोदर, तर नॉट जोडल्याच्या नंतर ती वरती टिप दिसते ना, तर दोरा दिसतो ना, तर तो आपला दोरा दिसून येणार नाही लेस लावल्याच्या नंतर. जर लेस लावल्याच्या नंतर नॉट लावले तर ते दोरा आपल्या वरती दिसतो. तर असं पहा, इथं पहा, व्यवस्थित असं आपलं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आणि आता दोन्ही पण साईडनी एकदम बरोबर अशी नॉट लावून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ती नॉटला गाठ मारून आपल्याला व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे. लेस घेतलेली आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीची आणि कुठलीही लेस तुम्ही घेऊ शकता.
तर इथं पहा मग मी जी लेस या साईडनी देऊन जोडून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. दुसऱ्या साईडनी पण आपल्याला दाबटीप मारून घ्यायची. कधी पण लेसला 2 टिपा मारून घ्यायच्या, जेणेकरून तुमची लेस भरपूर अशी टिकते भरपूर दिवस आणि आता तुमची लेस निघत पण नाही आणि कस्टमरची ऑर्डर वगैरे पण येत नाही. कारण की कस्टमरला चांगली कामं देण्याची आपली पद्धत कायम चांगलीच ठेवावी, कारण कस्टमर टिकून राहतं. तर इथं पहा मी लटकन बनवण्यासाठी तयार करत आहे. चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे, त्याला आपल्याला त्रिकोणीमधून फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यानंतर वरतून लेस लावायची आहे. तर कुठल्याही पद्धतीचे छान असे लटकन तुम्ही करू शकता. तर इथं मला गडबड होती, लवकर द्यायची होती, तर मी इथं त्रिकोणीच लटकन केलेले आहेत. आणि तुम्ही लटकनचे पण भरपूर असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत छोटे छोटे शॉर्टमध्ये, तर तुम्ही ते पण नक्की पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथं पहा अशा पद्धतीने मी आता कट करून घेतलेलं आहे, उलटून घेतलेलं आहे. खूप सुंदर असे लटकन दिसतात. तर इथं पहा आणि जास्त त्रिकोणी लटकन खूप जास्त चालतात. तर मग एक करायचं म्हटलं तर त्रिकोणी लटकनच खूप सुंदर दिसतात आणि भरपूर सारी करायचे म्हटलं तर कोणतेही लटकन तुम्ही वापरू शकता. तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता पूर्ण बॅक साईड पॅटर्न आणि फ्रंट पॅटर्न पूर्ण तयार करून घेतलेला आहे. बॅक पॅटर्नवर आपल्याला फ्रंट पॅट ठेवून आहे ना पार्ट ठेवून आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. शोल्डरला अर्धा इंच मार्जिन सोडून आणि शोल्डरला तुम्ही उतार पण देऊ शकता. गळ्याच्या साईडने थोडंसं पाव इंच तुम्हाला खाली यायचं आहे आणि व्यवस्थित असा उतार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचे शोल्डर उतरणार नाहीत. आणि आता जे मेन फॅब्रिक असतं ना ते पण आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. मार्जिंग आपल्याला गळ्याच्या साईडला उलटून आहे ना सोडून द्यायचं आहे, कारण ते मार्जिंग आपल्याला वरती येणार नाही. तर इथं पहा आता व्यवस्थित असा मुंड्याला मुंडा जोडून बघितला, कुठलाही भाग कमी किंवा जास्त पडलेला नाही आहे. हीच मेन टॉपिक असतं प्रत्येक ब्लाऊजला, कारण तुमचे पार्ट एकदम परफेक्ट आले तर तुमचा ब्लाऊज पण एकदम परफेक्ट असा बसतो. तर मग हेच अशा छोट्या छोट्या टिप्स मी देत असते, त्याच्यामुळे मी सांगत असते की व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर इथं पहा मी बाही घेतलेली आहे. बाहीला मध्येच आपल्याला कट मारून जे घेतो आपण तेच मध्ये आपल्याला व्यवस्थित असं शोल्डरवरती ठेवून आहे ना बाही आपल्याला दोन्ही पण साईडने हळूहळू जोडून घ्यायची आहे, जेणेकरून बाही कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला बाही आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. त्याला पण डबल एकदा टिप देऊन घ्यायची आहे. आणि तशी सेम पद्धतीत पान पहा मी तुम्हाला मुंडा मोजून दाखवते. दोन्ही पण साईडचा एकदम परफेक्ट असा मुंडा आलेला आहे, मागचा आणि पुढचा दोन्ही पण कुठेही कमी किंवा जास्त पडलेलं नाही. ह्याचं मी कटिंग पण परफेक्ट साईजनी परफेक्ट तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ब्लाऊज शिवत जा, लक्षपूर्वक पाहत जा व्हिडिओ, जेणेकरून तुमचं ब्लाऊज कुठेही चुकणार नाही. आणि इथं पहा अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडने व्यवस्थित असं बाहीला पण जोडून घेतलेलं आहे. आणि ह्याचं मी कटिंग आणि स्टिचिंग ब्लाऊजचं का टाकलं, कारण की कटिंगचं टाकलं तर स्टिचिंग तुम्हाला समजत नाही, त्याच्यामुळं मी कटिंग पण व्हिडिओ तुम्हाला परफेक्ट असा बनवून टाकलेला आहे. आणि स्टिचिंगचा पण दाखवला आहे शिलाईचा, कारण तेच ब्लाऊज जर तुम्हाला शिवून दाखवलं तर तुम्हाला पण कळेल की बरोबर कटिंग आणि बरोबर स्टिचिंग कसं करायचं. तर इथं पहा दोन्ही पण बाह्या माझ्या जोडून झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवते बाही आणि शोल्डर मोजून. शोल्डर एकदम परफेक्ट बरोबर आलेलं आहे, कुठेही कमी किंवा जास्त पडलेलं नाही आहे. आणि बाही पण एकदम बरोबर आलेली आहे, कुठेही कमी किंवा जास्त पडलेली नाही आहे. तर हेच गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या जर लक्षात ठेवल्या तर कुठेही कमी किंवा जास्त ब्लाऊज पडत नाही, आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट असं बसतं. तर इथं पहा आता मी व्यवस्थित असं मोजून घेते. तर इथं थोडंसं जे हुकाच्या साईड पट्टीच्या साईडने थोडं जास्त येतं ना, तर ते आपल्याला व्यवस्थित मोजून कट करून घ्यायचं, जेणेकरून पुढचा पार्ट आपला जास्त आणि मागचा पार्ट कमी होणार नाही. व्यवस्थित असं जोडून घेतल्याच्या नंतर बरोबर फिटिंगला ब्लाऊज कमरेला ब्लाऊज बसतं. त्याच्यामुळं हे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजचं व्यवस्थित करून घ्यायचं. आता इथं पहा आता बाहीला पण मी बरोबर मोजून घेतलेलं आहे, खाली कमी किंवा जास्त पडलेलं नाही आहे. आणि जे मुंड्याच्या साईडने आपले बाही मुंड्यामध्ये जे खालच्या साईडने बाही वरी किंवा जास्त कमी जास्त अशी वर खाली होती ना, ते पण होत नाही, कारण की बरोबर कटिंग जर केलं तर बरोबर आपलं शिवण पण होतं. त्याने व्यवस्थित असं शिवलं तर अर्धा इंचच मार्जिन घेऊन शिवलं तर बरोबर आपलं मार्जिन पण कमी किंवा जास्त पडत नाही. तर इथं पहा इथं पण मी सेम तशीच पद्धत करणार आहे. सुईच्या बाजूला व्यवस्थित असं जोडून आहे ना व्यवस्थित असं कट करून व्यवस्थित साईडचा कपडा व्यवस्थित असं आपल्याला आता पलटी करून घ्यायचा आहे. इथं पहा अशा पद्धतीने मी पलटी करून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते. आता उलटं करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित अशी करू नये ना आपल्याला
टिप देऊन घ्यायची आहे. आणि इथं जे मार्जिंग असतं ना मुंड्याचं ते पण वरती करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपला मुंडा कुठं सरकणार नाही, काही नाही. तर इथं पहा दोन्ही पण साईडनी मी व्यवस्थित अशा टिपा देऊन घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला करायची आहे मेन फिटिंग. तर फिटिंग खूप महत्त्वाची आहे. तर इथं पहा तर आता मी हे ब्लाऊज घेतलेलं आहे मापाचं. ह्याच ब्लाऊजचे माप घेऊन कटिंग केलेलं होतं आणि ह्याच ब्लाऊजचं माप घेऊन मी ब्लाऊजचं पण पूर्ण स्टिचिंग केलेलं आहे. आणि आता आपल्याला फिटिंग पण तशाच पद्धतीने करायचं आहे. तर इथं फिटिंग कसं करायचं, तर ब्लाऊज जर परफेक्ट कस्टमरचा असेल, व्यवस्थित असा त्यांना फिटिंगला बसत असेल, तर त्याच ब्लाऊजचं फिटिंग आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर इथं पहा बाईला ना एकदम बरोबर जी फिटिंगची पहिली टिप आहे ना तिथपर्यंत आपल्याला मापं घेऊन नाही ना ब्लाऊज पूर्ण उलटा करून आपल्या ब्लाऊजला उलट्यावरच ठेवायचं आहे, जे स्टिच करायचं फिटिंग करायचं त्या ब्लाऊजला. आणि असं बरोबर असं मापं घेऊन असे हे करायचं. थोडंसं छातीला आपल्याला थोडं नॉर्मल प्रेस करायचं आहे, जास्त काही करायचं नाही आहे. थोडंसं असं टाईट धरून आपल्याला व्यवस्थित असं मापं टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून कुठेही जास्त किंवा कमी पडणार नाही आणि कुठेही तुम्हाला मुंड्यामध्ये घोळ येणार नाही किंवा छातीमध्ये घोळ येणार नाही. अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आणि बरोबर अशी मार्क करून घ्यायचं आहे. इथं पहा अशा पद्धतीने बरोबर असं फिटिंगच्या आपल्याला फिटिंगची लाईन आपल्याला मार्क करून घ्यायची आहे. तर तिन्ही पण पॉईंट आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता दोन्ही पण पॉईंट आपले जोडून घेतलेले आहेत. तर पहिलं आपल्याला काय करायचं, पहिलं दंडघेऱ्यापासून तर खाली कमरेपर्यंत जी आपण मार्क केलेली पहिली फिटिंगची मार्क करून घेतलेली जी आखडून मार्क करून घेतलेली रेष आहे ती आपल्याला पहिली फिटिंगची टिप द्यायची आहे. तर इथं पहा, तर इथं माझा थोडासा दोरा तुटला होता, म्हणजे बॉबिन संपली होती, तर ते पण मी बॉबिन बसून घेते. तर मी तुम्हाला दाखवते. मी एक्स्ट्राचं बॉबिन कधी पण एक्स्ट्रा ठेवत असते, घेतलं मी बसून. आता आपल्याला पहिली फिटिंगची टिप दिलेली आहे, आपण आता आपल्याला बरोबर व्यवस्थित टिप देऊन घ्यायची आहे. आणि आपल्याला दुसरी पण टिप देऊन घ्यायची आहे, तिसरी पण टिप आणि चौथी. तुम्ही 4 आणि 5 टिपा तुम्ही फिटिंगच्या देऊ शकता. पहिल्या फिटिंग पासून तर आपण मार्जिंगपर्यंत 4-5 तुम्ही टिपा देऊ शकता. पण मेन म्हणजे पहिली फिटिंगची टिप तुमची व्यवस्थित आली पाहिजे, जेणेकरून पूर्ण टिपा मग तुमच्या पण दुसऱ्या पण व्यवस्थित अशा येतील. तर 4 किंवा 5 फिटिंगच्या टिपा तुम्हाला व्यवस्थित देऊन घ्यायच्या आहेत. इथं पहा अशा पद्धतीने. आणि एक्स्ट्राचे दोरे वगैरे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. आणि इथं पहा आता मी दुसरी पण साईडनी सेम तशीच फिटिंग देणार आहे. तर तशीच जी खडूने मार्क केलेलं होतं त्याच्यावरच आपली पहिली मेन फिटिंगची टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर दुसरी तिसरी चौथी 4 किंवा 5 मी इथं देत असते, जेणेकरून कस्टमरला भरपूर ब्लाऊज टिकतो. ज्यावेळेस कस्टमरची हे वाढते, तब्येत वाढते, त्यावेळेस आपल्याला हे फिटिंगच्या टिपा कामाला येतात. कस्टमर एक दोन्ही पण साईडच्या टिपा उचलून घालू शकतं. त्याच्यामुळं ब्लाऊजची सर्व्हिस जर तुम्ही व्यवस्थित दिली तर कस्टमर नक्कीच तुमचे टिकतील. तर हे पहा अशा पद्धतीने बरोबर असे फिटिंगच्या टिपा आलेल्या आहेत, कुठेही कमी किंवा जास्त नाही. तर ह्याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला होता 2-3 दिवसाखाली, फिटिंग कशी करायची एकदम सेपरेट व्हिडिओ बनवून टाकलेला होता. इथं पहा बरोबर असं मुंड्याचे दोन्ही पण भाग कुठेही कमी किंवा जास्त खालीवरी झालेले नाहीत, एकदम बरोबर आलेले आहेत. तुम्हाला मी दाखवलं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला स्टिच केला तर, आणि मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं कटिंगचा व्हिडिओ ह्याच ब्लाऊजचा, तर ते पण पहा. तशाच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग केला आणि अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे. आणि कमेंट करून सांगा की तुमचा ब्लाऊज कसा बसला आणि कुठे काय प्रॉब्लेम येते तर ते पण विचारा मला. मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तरं द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन, किंवा सेपरेट व्हिडिओ पण बनवेल कमेंटचा आणि त्याचे पण प्रश्नाचे उत्तर देईन. इथं पहा अशा पद्धतीने खूप सुंदर असा बॅक नेक आणि फ्रंट नेक दोन्ही पण तयार झालेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.